लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकटे यांनी आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला आहे आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. काय सांगा, आज वातावरण एकंदरीत काय आहे? सगळे प्रचार सभा झालेला आहे, पार पडलेला आहे. तुम्ही स्वतः सगळ्या मतदारसंघात फिरलेला आहात. खूप चांगलं वातावरण खऱ्या अर्थाने मला राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने हा पाथर्डी हा जो मतदार आहे हा शेतीप्रधान मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे आणि सुशिक्षित शेतकरी खऱ्या अर्थाने या मतदारसंघात असतात. त्याच्यात भाजपविषयी खूप मोठी चीड खऱ्या अर्थाने या मतदारसंघात पाहायला मिळाली. शेतीमालाला बाजार नाही, कुठल्याही राहुरीचा कारखाना बंद पडला त्याच्याविषयी मुख्यमंत्री इथे येऊन गेले तर शेतकऱ्यांसाठी एक शब्दसुद्धा त्यांनी काढला नाही. ही मोठी चीड खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळं मला वातावरण खूप चांगलं आहे का 4 तारखेला आम्ही गुलाल घेऊ, मी निवडून येणार 100%. खरं तर भाजपकडून मुख्यमंत्री थेट मैदानात उतरले, त्यांची सभा झाली, इतर नेत्यांची झाली. आपल्याकडून फारसं काही तसं दिसलं नाही. मी इथून मागच्या पंचायत समिती झेडपी असेल मागं मी बरेचसे इलेक्शन केले. त्याच्यामुळं मला वरचे नेते येऊन इथं काही मार्गदर्शन करायचे, कारण लोक माझ्याच भाषणाची वाट पाहतात. त्याच्यामुळे मला अशी गरज पडली नाही का वरचे कोणते मोठे नेते आणावं. तरी पवारसाहेबांनी मला शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष माझ्याकडे 2-4 दिवस होते, त्यांनी सभा घेतल्या. त्या सभेने मला खूप फायदा झाला, त्यांचं मला सगळं मार्गदर्शन मला मिळालं आणि त्याच्यामुळं मला विजयाची खात्री आहे, मी विजयी होत असतो. सोशल मीडियावरती वेगवेगळे मेसेज जे आहे ते व्हायरल होत आहे. आपण देखील एक गुन्हा दाखल केला. मी काल त्याविषयी FIR दाखल केला, कारण चुकीच्या मार्गाने आता यांच्याकडे पर्याय नाही राहिला. तुम्हाला सांगतो 4 दिवसापूर्वीच ह्या हारण्याच्या परिस्थितीत झालेले होते. यांचं वातावरण सगळं खराब झालं, त्यांच्या पायाखाली वाळू सरकली आणि म्हणून नवीन प्रयोग केले का पवारसाहेबांनी पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी अशा खोटे निगेटिव्ह मतदारसंघात पसरवले. याचा फायदा आम्ही आता पिटिशन दाखल करणार आहे किंवा याच्यामुळे माझे मतं कमी, मी निवडून येणार आहे पण मतदानाचा हक्क कमी होऊ शकतो. पण तसं काय मतदारसंघात वाटत नाही. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं, मात्र त्यांनी अद्यापही गुलदस्त्यात आपली भूमिका ठेवलेली आहे. मात्र कुठेतरी सोशल मीडियावरती त्यांनी एक आवाहन केलं आहे की जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना मी निरोप दिलेला आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मतदान करा, असं त्यांनी म्हटलं आहे. प्राजक्तांबद्दल सांगायचं म्हणलं तर अख्ख्या भारतात जर विरोधी पक्षाच्या लोकांना, विरोधी नेत्यांना इतका त्रास दिला जातो. शिडीचा ईडी त्यांच्या पाठीमागला चौकशाला, कारखान्यात चौकशाला, इतर मार्गाने त्यांना त्रास दिला जातो. आणि म्हणून कधी दादांची भूमिका काय असेल मला माहीत नाही, तर निवडणुकीत त्यांनी का मागे घेतली मला माहीत नाही. पण त्यांचे सगळे कार्यकर्ते, बापूसाहेब तनपुरे असतील, प्राजक्तदादा असतील, यांचे सगळे फौज खऱ्या अर्थाने राहुरी तालुक्याचे जाळे कार्यकर्ते सगळं माझ्या पाठीमागे त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे मला निवडून येण्यात काही शंका वाटत नाही. काही आव्हान वाटतंच तुम्हाला बाकीचं? नाही, मला समोरच्या भाजपच्या उमेदवाराचं मला पहिल्यापासून मी कधी आव्हान घेतलं नाही आणि माझ्या पुढं ते आव्हान बी नाही. तो एक छोटा मुलगा आहे, त्याला शासनाचा अनुभव नाही. हे तर विखे पाटलांनी तुम्हाला सांगितलं की याला काही शासनाचा अनुभव नाही, याचे सगळे कामं मलाच पाहावं लागतील. म्हणजे यांच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की हा काय करू शकत नाही. किती विश्वास वाटतो निवडणूक जिंकण्याचा? निवडणूक जिंकण्याचा मला 200% विश्वास आहे. मी 100% निवडणूक जिंकतात. तसं वातावरण खऱ्या अर्थाने ह्या भागात आहे. आम्ही केलेली कामं, लोकांचा माझ्याप्रती विश्वास, हे सगळं त्यांच्या मनावर सगळं बिंबवलेलं आहे. त्याच्यामुळं मी 100% निवडून येत असतो, काय अडचण नाही. तर निश्चितच मी 100% निवडणूक जिंकणार असा विश्वास जो आहे तो गोविंद मोकटे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा नागनाथसह कुणाल जायकर, TV9 मराठी, राहुरी अहिल्यानगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.